नमस्कार, सुप्रभात मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण सकाळी लवकर उठून आलोय आपल्या एक्सेलरेट सोबत एका गडावर फिरायला आणि त्या गडाचं नाव अजून काही नाही तर सज्जनगड आहे, जो की आता तुम्हाला माझ्या मागे दिसतोय। येस, हा गड। आणि आता आकाशात जरा भरपूर ढग आहेत, आकाश निळं सुद्धा आहे, पण मी माझ्यावर फोकस ठेवल्यावर आकाश गायब होऊन जातं। आणि आज नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी लवकर निघायचं निश्चित केलं होतं, पण काही कारणास्तव झोप लागली होती आम्हाला, म्हणून आम्ही जरा लेट उठलो आणि आता सूर्य आमच्या डोक्यावर आलाय। आणि आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आपले नेहमीचे बंधू नाही तर आपले जरा वेगळे लहान बंधू असणार आहे। या ठिकाणी आपले लहान बंधू आहेत आणि हा अजून कोणी नाही तर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे छोटा, आणि याचं नाव आहे शर्व पाटील। येस, शर्व पाटील। आणि हा साताऱ्यात आला होता फिरायला बरेच दिवसांपासून, आणि याला मी आपल्या सगळ्या ज्या व्लॉगवाल्या डेस्टिनेशन्स, आपण मराठी ब्लॉग करतो, मराठी बोलायला पाहिजे, आपल्या ब्लॉगवाल्या चांगल्या ठिकाण आहेत त्या फिरवल्या त्याला। आणि आज त्याला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे सज्जनगड, जिथे मी आलो आहे आधी, पण मी याच्यावर अजून कधी असा व्हिडिओ, छायांकित व्हिडिओ नव्हता केला। जाऊ दे, आपण मराठी बोलायचं ट्राय करू, जेवढं छान मराठी बोलतोय तेवढं छान मराठी बोलू। तर आता आपण टाइमपास न करता, नाही वेळ वाया न घालवता, आपण जाऊया सज्जनगडावर। तर आता 18 किलोमीटरच्या राईड नंतर आपण इथे साधारणतः 20-25 मिनिटात पोचलो आहे साताऱ्यावरून। मुंबईवरून जर बघायचं असेल तर हा गड आहे 273 किलोमीटर लांब, आणि पुण्यावरून 18 किलोमीटर प्लस 100, 120-130 किलोमीटर समजून घ्या। गडावर वरती आल्यावर अशी काही पार्किंगची सुविधा आहे, तिकडे 4 व्हीलर्स आणि इकडे 2 व्हीलर्स, पण आता मी माझी गाडी तिकडेच लावली आहे। आणि नंतर इथून चालू होतात त्या पायऱ्या। तर आपण पायऱ्यांनी वर चढायला सुरुवात करतो तितक्यातच आपल्याला ही एक मारुतीची मूर्ती दिसते। इथे ॲक्च्युली अख्ख्या रस्त्यात 11 मूर्ती आहेत अशा मारुतीच्या, त्यातली ही पहिली। अजून पुढे जाऊन अजून पुढे पाहूयात। अजून थोडं पुढे आल्यावर लगेच ही दुसरी मूर्ती लागली, आणि या मूर्तीच्या खाली लिहिलं आहे मसूर मारुती। आधीचा होता तो शहापूर मारुती होता। अशा प्रत्येक मूर्तीच्या खाली काही ना काही नावं लिहिलेली आहेत। जाऊया, अजून पुढे जाऊया। तर आता खालून येता येता आपण जेवढ्या मारुतीच्या मूर्ती पाहिल्या आणि त्यांच्या खाली जी गावांची नावं होती, तर ते असं आहे की स्वतः रामदास स्वामींनी तिथे जाऊन मारुतीच्या मूर्ती बसवल्या आहेत। आणि त्यातलीच हे एक मंदिर, ही जी मूर्ती आहे ती स्वतः खुद्द रामदास स्वामींनी स्वतःच्या हातांनी इथे स्थापन केलेली आहे। हे त्या मारुतीचं वैशिष्ट्य आहे। आणि आपण खाली ज्या मूर्ती पाहिल्या त्यांच्या खाली जे नावं होते त्या गावांमध्ये जाऊन स्वतः रामदास स्वामींनी त्या मूर्ती बसवल्या आहेत। तर थोडीफार 10 मिनिटांची ट्रेक केल्यानंतर, ट्रेक नाही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो, आणि हा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार। आणि याला असं काही लाकडाचं दरवाजा थोड्या वर्षांपूर्वीच बनवलं आहे, 2-3 वर्षांपूर्वी। त्याला पाहूनच कळतं, तुंकण्यात सक्तमा नाही आहे, चांगली गोष्ट आहे। आणि आता अजून थोड्याफार पायऱ्या, आणि ते पहिलं द्वार गेल्यावरच लगेच हे दुसरा दरवाजा आहे हा, आणि याचं नाव आहे श्री समर्थ महाद्वार। वर आल्या आल्या आपल्याला एक छोटंसं तळ दिसतं। आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गड हा खूप मोठा असतो आणि त्याला खूप साऱ्या बाजू असतात, तर आपण गडाची आधी एक बाजू करतोय, नंतर आपण त्या बाजूला जाऊ। तर
तर तिकडून थोडंसंच पुढे चालत आल्यावर आपल्याला इथे अंगाई देवीचं मंदिर दिसतं आणि हे मंदिर सध्या बंद आहे म्हणून आपण आत नाही जाऊ शकत, तरी थोडं पाहूया. आणि हा आहे धर्मध्वज. तिकडे आपल्याला लगेच पवनचक्क्या सुद्धा दिसतात थोड्याफार. ही आपण पार्किंग केली ती बाजू आहे. इथे खाली आपल्याला आपल्या पार्किंग केलेल्या गाड्या सुद्धा दिसतात. तो जो लांब तिकडे टावर आहेत तो आहे अजिंक्य तारा. हे परळी गाव आहे आणि याला आधी परळीचा किल्ला सुद्धा म्हणायचे. तर आता या किल्ल्याची थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण. या किल्ल्याचं बांधकाम झालं 1347 ते 1527 दरम्यान आणि ते बहमनी हुकुमशाहीमध्ये झालं होतं. त्यानंतर हा किल्ला आदिलशहाने जिंकून घेतला. त्याने या किल्ल्याला परळीचा किल्ला असे नाव दिले कारण इथे खाली परळी गाव आहे जसं तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यानंतर 2 एप्रिल 1663 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला लढवून जिंकून घेतला होता. या किल्ल्याला त्यांनी सज्जनगड असं नाव दिलं. त्याच्यानंतर 1700 मध्ये हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला होता, पण आपल्या मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि पुन्हा याला सज्जनगड असे नाव दिले. त्याच्यानंतर 1800 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला होता जेव्हापासून ब्रिटिश रूलर आले आपल्या भारतात. इकडे काय करते तू, खाली पडून जाशील. चला, आपल्याला गाईड मिळाला आजसाठी. आपला गाईड आपल्याला गड फिरवणार आहे. आणि थोडंसंच पुढे अजून चालत आल्यावर इकडे आहे भक्त निवास. सज्जनगडवर राहण्यासाठी छान सुविधा आहे. महाप्रसाद मिळतो सज्जनगडावर. आणि हे छोटं, याला काय म्हणता येईल, छोटा तलाव किंवा आपण याला मोठी विहीर पण म्हणू शकतो कारण हे फारच मोठं आहे. तर आम्ही आत्ता श्री रामदास स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो किंवा आपण त्यांना त्यांची समाधी म्हणू शकतो. आणि त्याच्याच शेजारी आहे शेजघर म्हणून एक शेजारघर असं म्हणता येईल, जिथे त्यांची दैनंदिन वापरण्यात आलेल्या त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या वस्तू सुद्धा अशा एकदम नीट जपून ठेवल्या आहेत. सज्जनगड म्हणजे हा एकदा नक्कीच भेट देण्यासारखा गड आहे. तू म्हणतोय सुंदर, हा म्हणतोय तर एकदा द्याच भेट. भरपूर लोकांना माहित नसतं पण सज्जनगडावर मंदिरानंतर त्याच्या बॅक साईडला हा जो रस्ता जातो तो जातो धाब्याच्या मारुतीकडे. इकडे थोडंसंच तुम्ही पुढे आल्यावर तुम्हाला दिसतं ते उरमोडी धरण. हे आहे उरमोडी धरण. तर हे जे मी आता तुम्हाला उरमोडी धरण दाखवलं तर रामदास स्वामी त्यांचे जे सेवक होते ते इथून खालून चढत पाणी वर गडावर आणायचे. तुम्ही बघू शकता किती खाली आहे आणि तिथे खालून वर चढत पाणी आणणं म्हणजे बापरे. या गडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला त्यानंतर त्यांनी श्री रामदास स्वामींना एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या गडावर वास्तव्य करा तुमचं. म्हणजे इन शॉर्ट रामदास स्वामींनी त्यानंतर या गडावरच त्यांचं अख्खं आयुष्य इकडेच काढलं होतं आणि म्हणून या गडावर तुम्हाला जागोजागी श्री रामदास स्वामींचं नाव, त्यांची समाधी सगळं बघायला मिळतं. जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडे धाब्याचा मारुतीचं मंदिर, तर ते आपल्याला समोर दिसतंय ते आहे ते मंदिर. आणि इकडे असं छान असं प्रचंड मस्त दृश्य, एकदम मस्त. आपण जाऊयात तिकडे अजून. आणि आपले भाऊ चालले छोटेसे. तर आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. आपले भाऊ तिकडे बसलेत. याला धाब्याचा मारुती असं म्हटलं जातं. सज्जनगडावर हा एक बुरुज म्हणू शकतो आता, जो आता प्रॉपर बुरुज सारखा राहिला नाही आहे पण थोडाफार आहे बुरुजासारखा. आणि इथून आपल्याला दिसतं ते हे दृश्य परळी गावाचं. आणि तिकडे दूरवर तुम्हाला विंडमिल दिसत आहेत. माझ्या जुन्या विंडमिलवाल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता जिकडे मी चाळकेवाडीला गेलो होतो. यांना पवनचक्क्या म्हणता. आपण आज मराठीत करतो म्हणून आपण विंडमिल नाही म्हणायचं. आत्ता तरी हिवाळा आहे, मी आता हिवाळ्यात आलो आहे कारण आत्ता आहे नोव्हेंबर. पण जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा हे सगळं हिरवेगार दृश्य आणि ते सगळं मस्त धुकं फार छान दिसतं. तिथून आपल्याला उरमोडी धरणाचं एक व्यंगमय दृश्य बघायला मिळतं. काय राव, आज ढग नाही आहेत, ढग हवे होते आज.
आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला पुढे, हा रस्ता सरळ सरळ जातो तिकडे चाळकेवाडी, ठोसेघर. आणि ठोसेघरवरून आठवलं की आपण ठोसेघर धबधब्याचा पण एक व्हिडिओ करूयात, करणार आहे मी. म्हणून तो बघायसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, मग तुम्हाला तो बघायला मिळेल. शेजारी तो एक घंटा असणार ते पण दाबून ठेवा, म्हणजे माझा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्ही तो लगेच बघाल, म्हणजे मला छान वाटेल. कळतंय? इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. शिवबाची सेना मुठभर, खानाला कसा रोकणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबा आमचा पुत्र नाही, तो अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर 72, पण तो स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमान कसा टेकावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. तर आता माझ्या लहान भावाने मला एकदम छान असा पोवाडा ऐकवलाय, तुम्ही नक्कीच ऐकला असणार. तो मी शिवाजीराजे भोसले बोलतो या पिक्चर मधला, तो या चित्रपटामधला तो पोवाडा आहे, मराठी सुधारायची. आणि हा आता माझा हेल्मेट घालून बसलाय. तर आता आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असं होतं की आज आपण ड्रोन शॉट घेणार आहे या व्यंगमय दृश्याचं, कारण हे दृश्य फार छान आहे. तर आता तुम्ही तयार व्हा ड्रोन शॉटसाठी. नाही बाबा, माझ्याकडे ड्रोन नाही आहे, आपण अजून एवढे मोठे नाही आहे, मी गरीब आहे. मैं गरीब हूँ. जर तुम्हाला कळत असेल मी कुठला संबंध लावतो, मी गरीब आहे, माझ्याकडे ड्रोन नाही आहे. पण येईल एक दिवस असा येईल. काय आहे का? मराठी आपण गडावर आहे, महाराजांच्या गडावर आहे. एक दिवस, येस, तो क्षण, ती वेळ नक्की येणार. एक दिवस आपण ड्रोन उडवू मस्त. आणि यार आज हवा पण नाहीये. आणि आत्ता मला एक ढग दिसलाय, तो ढग याला एरोप्लेन वाटतोय आणि मला ती वेल सारखा वाटतोय तो ढग. आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवायला लागली काय वाटतं एवढं लांब. आणि आता आपण आपला बोरिया बिस्तर बांधूया, चला निघूया. काय जायचं की नाही? चलो. तर आता अशा प्रकारे आपला सज्जनगड फिरून झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि हा गड एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे. आता पर्यटन चालू झालं आहे, देवस्थानं उघडली आहेत. जसं तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रात आता नवीन रूल आला, त्यानुसार आता हळूहळू इथे गर्दी वाढेल. आज काहीच गर्दी नाही, तुम्ही बघू शकता. नाही तेव्हा हे सगळं भरलेलं असतं आणि या जागेवर तर खूप लोक असतात. इथे चढून खाली उतरून कुठे कुठे जाऊन फोटो काढत असतात. तर हळूहळू ती गर्दी वाढणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही छान विचार मांडायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करून सांगू शकता. मी सगळ्या कमेंट वाचत असतो. त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. येस, नका विसरू. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.